नमस्कार, डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे पायरिया म्हणजे दातातून पू येणे. ही एक परिदंत विकृती आहे. दातांच्या कोबणींना हा रोग होतो. सध्या या रोगाचे प्रमाण खूप वाढलेले आहे. दातांच्या मुळाभोवती जे आवरण असते त्याला हा रोग झाल्यामुळे दात सैल होतात. हिरड्यामधून पू तयार होतो. हिरड्याचे आकुंचन होते. तरुणपणी दात पडण्याचे हे मुख्य कारण आहे. परिदंत विकृती कोणत्याही वयात होते. 18 वर्षाच्या मुलामध्ये याचे प्रमाण 50% असते. 5 वर्षाच्या मुलांना सुद्धा हा रोग होऊ शकतो. वयोमानानुसार रोगाचे प्रमाणही वाढते. नीट उपचार केले नाही तर दातांचा आधार जातो आणि दात पडतात. याची कारणे काय आहेत? हा रोग जीवाणूंच्या संसर्गामुळे होतो. जीवाणूंचा सूक्ष्म थर आपल्या दातावर नेहमीच असतो. दातांची काळजी नीट घेतली नाही तर हा थर वाढत जातो. हे जीवाणू विषारी पदार्थ तयार करतात. त्यामुळे हिरड्यांचा क्षोभ होतो म्हणजे झीज होते आणि नंतर हळूहळू शोथ होतो म्हणजे सूज येते. हिरड्या मऊ पडतात, त्यातून रक्त येते. अयोग्य आहारामुळे रक्त आम्लता होते, त्यामुळे जीवाणूंची संख्या वाढते. साखर, मैद्याचे पदार्थ, रिफाइंड धान्य, मांसाहार यामुळे रक्तामध्ये आम्लता वाढते. शरीरामध्ये टाकाऊ पदार्थ साचतात, त्यामुळे रोग वाढायला मदत होते. परिदंत विकृती म्हणजे पायरिया हा त्याचाच परिणाम आहे. ब्रशमुळे हिरड्यांना जखमा होतात. अन्नाचे कण दाताच्या फटीमध्ये अडकून बसतात. इतर रोगासाठी घेतलेली औषधे, गरोदरपण ही पायरियाची इतर कारणे आहेत. याच्यावर उपचार काय आहेत? पायरियावर उपचार करायचा असेल तर संपूर्ण शरीराचा विचार करायला हवा. शरीराची शुद्धी करणे, रक्त आणि पेशी याची आम्लता काढून टाकणे हाच खरा या रोगाचा उपचार आहे. कारण या रोगाचे खरे कारण हेच आहे. त्यासाठी शरीराची विषाक्तता कमी करणे आवश्यक आहे. सुरुवातीला 3 ते 5 दिवस फळांचा रस घेऊन उपवास करावा. रसामध्ये निम्याला पाणी टाकून ते पाणी प्यावे. सकाळी 8 पासून ते रात्री 8 पर्यंत दर 2 तासांनी फळांचा रस घ्यावा. संत्र्याचा किंवा गाजराचा रस घ्यावा. लंगन काळामध्ये रोज कोमट पाण्याचा इनिमा घ्यावा. बद्धकोष्ठता दूर करण्याचा प्रयत्न करावा. लंगन काळानंतर पुढचे 3 ते 5 दिवस फलाहार घ्यावा. दिवसातून 3 वेळा दर 5 तासांनी फळे खावी. सफरचंद, द्राक्षे, संत्री, अननस, टरबूज अशी फळे घ्यावी. ज्यांचे वजन आधीच कमी आहे त्यांनी फळासोबत दूध घ्यायला काही हरकत नाही. फलाहार काळानंतर पौष्टिक आहार सुरू करावा. ताजी फळे, पालेभाज्या, कोंड्यासकट धान्ये, शिजवलेल्या भाज्या, लोणी, सुकामेवा आणि दूध हे पदार्थ आहारामध्ये असणे आवश्यक आहे. साखर, मैद्याचे पदार्थ, डबाबंद पदार्थ, मसालेदार पदार्थ, श्वास, दारू, चहा, कॉफी, मांस, मासे अजिबात खाऊ नये. पिष्टमय पदार्थ खाऊ नये. शरीरातील इतर अवयवांना सारखा दातांचा आणि हिरड्याचा सुद्धा व्यायाम करावा. कठीण आणि तंतुमय पदार्थ चावून खाल्ले तर दातांचा आणि हिरड्याचा चांगला व्यायाम होतो. म्हणून पावापेक्षा पोळी चांगली. त्याला चावायला वेळ लागतो. शक्यतो चावायला वेळ लागेल असेच पदार्थ आहारामध्ये जास्त खावे. त्यामुळे दातांना आणि हिरड्यांचे व्यायाम मिळते, शिवाय पचनही सुधारते. कच्चा पेरू चावून खाणे हा या रोगावरचा एक उत्तम उपाय आहे. हिरड्यातून येणारे रक्त येणे थांबते आणि दातांचे आरोग्य सुधारते. पेरूच्या मुळांचा काढा करून गुळण्या कराव्यात, त्याने सुद्धा फायदा होतो. लिंबामध्ये क जीवनसत्व असल्यामुळे ते दातांचे हिरड्याचे रक्षण करते, हिरड्यांना बळ देते. दंत विकृतीवर प्रतिबंध उपाय आणि उपचार म्हणून लिंबाचा रसाचा उपयोग होतो. कच्चा पालक सुद्धा अत्यंत गुणकारी आहे. पालक आणि गाजर यांचा रस भरपूर प्रमाणात घेतल्याने दातांच्या आणि हिरड्याच्या आरोग्याचे लक्षण होते. शरीर चोळून चोळून कोरडे करणे आणि कटस्नान घेणे हे सुद्धा लाभदायक आहे. आठवड्यातून 2 वेळा इप्सम सॉल्ट पाण्यात टाकून आंघोळ करावी. सकाळी आणि रात्री दात नीट घासावे. ब्रशवर लिंबाचा रस पिळून त्याने दात घासावे. नंतर गरम पाण्याने गुळण्या कराव्यात. पाण्यात लिंबू पिळावे, त्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. नंतर बोटाने हिरड्यांना मालिश करावी.
तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.